नमस्कार. मी मानवी जी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन याचा पार्ट फर्स्ट पाहिलेला आहे. आज आपण त्या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. चला तर मग आपण पुढचा भाग पाहूया. कॅन यू टेल आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. म्हणजे काश्मीर आणि राजस्थानमध्ये आढळणारे प्राणी आणि वनस्पती हे एक प्रकारचेच असतात का किंवा सारखेच असतात का? कॅन यू इलॅबोरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू. तुम्ही या दोन्हीमधील फरक सांगू शकाल का? कॉनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार फ्लरिश इन स्नोई रिजन्स लाईक काश्मीर. म्हणजे पाईन आणि देवदार यासारखे सूचीपर्णी वृक्ष हे काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतात. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia means babul are to be found. तर राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये कॅक्टस म्हणजे निवडुंग आणि अकाशिया म्हणजे बाबळीचं झाड अशा वनस्पती आढळतात. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल इज नॉट फाउंड इन काश्मीर. उंटासारखा प्राणी जो वाळवंटी प्रदेशात आढळतो तो काश्मीरसारख्या प्रदेशामध्ये आढळत नाही. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस. म्हणजे हे जे काही फरक आहे वनस्पती आणि प्राण्यांच्या बाबतीत, तर त्याच्या पाठीमागं कोणतं कारण आहे, तर याच्या उत्तराच्या बाबतीत आपण चर्चा करूया. तर पहिला मुद्दा असा येईल त्या संदर्भात की काश्मीर अँड राजस्थान आर जॉग्राफिकल डिफरंट प्लेसेस. काश्मीर आणि राजस्थान हे भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर भिन्न प्रदेश आहे. आपल्या भारताच्या नकाशात आपण पाहतो की काश्मीर हे उत्तरेकडील राज्य आहे आणि राजस्थान हा जो भाग आहे तो भारताच्या पश्चिम भागामध्ये येतो. द क्लायमॅटिक कंडिशन्स आर डिफरंट. आणि दोन्ही ठिकाणचं हवामान जर तुम्ही पाहिलं तर तेही खूप वेगळ्या प्रकारचं आहे. इन काश्मीर climate is cold, so the animals in Kashmir have thick fur on their body. काश्मीर उत्तरेकडे आहे, उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे प्राणी आढळतात त्या प्राण्यांच्या अंगावरती जाड असे केसाळ भाग असतो किंवा लोकर असते. इन राजस्थान द क्लायमेट इज व्हेरी हॉट, सो ॲनिमल्स लाईक कॅमल आर सीन देअर. आणि राजस्थानमध्ये मात्र हवामान किंवा तापमान जास्त असतं, हवामान उष्ण आहे त्या ठिकाणचं आणि त्यामुळं त्या हवामानामध्ये तग धरू शकणारे उंटासारखे प्राणी त्या ठिकाणी आढळतात. इन दिस वे, ड्यू टू डिफरंट क्लायमॅटिक कंडिशन्स, द प्लांट्स अँड ॲनिमल्स आर ऑल्सो डिफरंट अँड दे शो डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणून अशा प्रकारे त्या काश्मीर आणि राजस्थानमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतात आणि त्यांची वैशिष्ट्यसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आता नवीन मुद्दा अभ्यासायला सुरुवात करत आहोत, ते म्हणजे ॲडॅप्टेशन्स. ॲडॅप्टेशन्स म्हणजे अनुकूलन. त्याची व्याख्या काय पाहूया. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन्स. म्हणजे अनुकूलन म्हणजे काय, तर प्रत्येक सजीव ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या वातावरणामध्ये राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये जे बदल घडून येतात अशा बदलांना आपण ॲडॅप्टेशन्स म्हणजेच अनुकूलन असं म्हणतो. आणि हे अनुकूलन घडण्यासाठी खूप कालावधी जावा लागतो. उदाहरणार्थ बघा, माशाचं शरीर पाण्यामध्ये पोहण्यासाठी अनुकूल असं त्याचं शरीर असतं, निमुळतं त्याचं शरीर बनलेलं असतं. किंवा माकड हे झाडावरती राहू शकतं, बरोबर आहे. म्हणजे तशा पद्धतीनं त्यांच्या शरीराची रचना बनलेली असते. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती माकड उडी मारू शकतं. तर हे अनुकूलनच आहे, लक्षात घ्या. अनुकूलनाचा आणखी एक आपण व्याख्या सांगू शकतो, ती म्हणजे the physical changes in any living being which helps it to live in its habitat is called as adaptation. म्हणजे त्यांच्या शारीरिक रचनेमध्ये, सजीवांच्या शारीरिक रचनेमध्ये काही बदल घडून येतात
की जे बदल त्यांना ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी राहण्यासाठी मदत करतात, अशा बदलांना आपण अनुकूलन असे म्हणतो. या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा आहे प्लांट. प्लांट म्हणजे वनस्पती. हॅबिटॅट म्हणजे त्यांचं ठिकाण. टाईप ऑफ रूट म्हणजे मुळाचा प्रकार. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्ज म्हणजे वनस्पतीच्या पानांची वैशिष्ट्य. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम म्हणजे त्याच्या खोडाची वैशिष्ट्य. पहिला दिलेला आहे आपल्याला लोटस पुस्तकामध्ये. मग लोटस कुठं आढळतं, तर त्याचं हॅबिटॅट येणार आहे ॲक्वॅटिक. त्याचे रूट्स कसे असतात, फायब्रस. फायब्रस म्हणजे तंतुमय मुळं त्या ठिकाणी आढळतात. लोटस ही जलीय वनस्पती आहे. ॲक्वॅटिक म्हणजे जलीय वनस्पती आणि तिला तंतुमय मुळं असतात. आणि त्याचे लिव्स, पानं कशी असतात, लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर म्हणजे मोठी असतात, गोल असतात आणि त्याच्यावरती एक पातळ असा मेंचट पदार्थाचं आवरण असतं. आणि स्टेम कसं असतं लोटसचं, हॉलो अँड फ्लेक्झिबल म्हणजे आतून पोकळी असते. हॉलो म्हणजे पोकळ आणि फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. पुढची वनस्पती आहे कॅक्टस. तिचं हॅबिटॅट काय आहे, डेझर्ट प्लांट. वाळवंटी प्रदेशामध्ये आढळणारी वनस्पती आहे. टाईप ऑफ रूट, डीपली पेनिट्रेटिंग रूट्स म्हणजे पाण्याच्या शोधासाठी या वनस्पतीची मुळं फार खोलवर गेलेली असतात. आणि लिव्ज, कॅनॉट सी लिव्ज, पानच नसतात या वनस्पतींना, किंवा असलीच तर मॉडिफाईड इनटू थॉर्न्स, किंवा असलीच तर त्या पानांचं रूपांतरण हे काट्यामध्ये झालेलं असतं. आणि स्टेम कसं असतं, थिक, ग्रीन अँड फ्लेशी. जाड असतं, हिरव्या रंगाचं असतं आणि फ्लेशी म्हणजे मांसल असतं. पुढची वनस्पती आहे बनियान म्हणजे वडाचं झाड. त्याचं हॅबिटॅट ऑन लँड, जमिनीवरती आढळत आहे. रूट्स कसे असतात, सम इन सॉईल, काही मुळं ही जमिनीत रुजलेली असतात खोलवर. अँड सम इन एरियल, आणि काही हवेमध्ये असतात, त्याला एरियल रूट्स म्हणतो आपण. मराठीमध्ये त्याला पारंब्या असं म्हणतात. लिव्स कशी असतात, बिग अँड ग्रीन, मोठी आणि हिरव्या रंगाची पानं असतात. आणि खोड हार्ड अँड टॉल, मजबूत, कठीण, आणि टॉल म्हणजे उंच असतं. टॅमॅरिंड, चिंचेचं हॅबिटॅट काय, लँड, ऑन लँड. रूट्स कसे असतात, टॅप रूट्स असतात, सोटमुळं असतं, खूप खोलवर या चिंचेच्या झाडाची मुळं गेलेली असतात. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्ज, ग्रीन इन कलर अँड अरेंजमेंट ऑफ लिव्ज इज अपोजिट. हिरव्या रंगाची पानं असतात आणि विरुद्ध दिशेनं त्या पानांची अरेंजमेंट केलेली असते, म्हणजे आलेली असतात ती पानं. आणि स्टेम हार्ड अँड टॉल, बनियान ट्री सारखंच. बनियान ट्री एवढं मोठं होत नाही, परंतु हार्ड, कठीण असतं, टणक असतं, मजबूत असतं आणि उंचही असतं. मेज म्हणजे मका. त्याचं हॅबिटॅट लँडी, ऑन लँड. रूट्स कसे असतात, फायब्रस रूट्स असतात. आणि पानं कशी असतात, ग्रीन अँड लॉंग अँड पॅरलल व्हेनेशन, लांब असतात, हिरव्या रंगाचे असतात. आणि त्याचं व्हेनेशन म्हणजे शिराविन्यास, त्याच्या पानांमध्ये असणाऱ्या शिरांची रचना ही पॅरलल, समांतर असते. आणि त्याचं स्टेम हे थिक अँड ग्रीन, जाड आणि हिरव्या रंगाचं असतं. तर आता आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत, ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स, जलीय वनस्पतीमधील अनुकूलन. तर जलीय वनस्पतीमधील अनुकूलन पाहत असताना आपण याचे 3 विभागात विभागणी करत आहोत. जो आपण पुस्तकामध्ये पॅरेग्राफ दिलेला आहे त्याच्यावरून आपण 3 मुद्दे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. की जलीय वनस्पतीमध्ये 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, फिक्स्ड प्लांट्स, फ्लोटिंग प्लांट्स, अंडर वॉटर प्लांट्स. फिक्स्ड प्लांट्स म्हणजे जमिनीत घट्ट रुजलेली वनस्पती. फ्लोटिंग प्लांट्स म्हणजे पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती. आणि अंडर वॉटर प्लांट्स म्हणजे पाण्याच्या खाली वाढणाऱ्या वनस्पती. आपण आता फिक्स्ड प्लांट्स पाहूया. पहिला मुद्दा पाहूया फिक्स्ड प्लांट्समध्ये. दिस ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉईल. म्हणजे हे जे फिक्स्ड प्लांट्स आहेत यांची पाण्याच्या खाली जमिनीमध्ये मुळं छान रुजलेली असतात. देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड इन वॉटर, आणि यांची खोडं पाण्यामध्ये बुडालेली असतात. तिसरा मुद्दा, द लिव्ज अँड फ्लॉवर्स ऑफ दिस प्लांट फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. आणि याची पानं आणि फुलं मात्र पाण्यावर तरंगत असतात. बघा काय सांगितलं की याची मुळं जमिनीमध्ये रुजलेली असतात, खोड पाण्यामध्ये बुडालेलं असतं आणि पानं आणि फुलं मात्र
पाण्याच्या वर तरंगत असतात. फॉर एक्झाम्पल लोटस, वॉटर लिली. दुसरा मुद्दा आपण त्यातला पाहणार आहोत ॲक्वॅटिकमधील फ्लोटिंग प्लांट्स, म्हणजे तरंगणारी झाडं. कशी असतात ते? पहिला मुद्दा, दिस प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट. हे पूर्णपणे मुळासकट ह्या वनस्पती पाण्यावर तरंगत असतात. म्हणजे जमिनीपर्यंत, मातीपर्यंत यांची मुळं रुजलेली नसतात. पूर्णपणे मुळासकट ह्या वनस्पती पाण्यावर तरंगत असतात. रूट्स ऑफ दिस प्लांट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉइल. या वनस्पतीची मुळं जमिनीत रुजलेली नसतात. फॉर एक्झाम्पल हायसिंथ अँड डकवीड. तिसरा प्रकार आपण यातला पाहत आहोत अंडर वॉटर प्लांट्स. आता त्याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, सम प्लांट्स ऑकर अंडर वॉटर. काही वनस्पती पाण्याच्या तळाशी यांची वाढ होत असते, त्यांना आपण अंडर वॉटर प्लांट्स म्हणतो. दे हॅव पॉइंटेड अँड स्ट्रॅप लाईक लीव्स. त्यांना टोकदार अशी पानं असतात, लक्षात घ्या. मग त्यांचा काय फायदा होतो? इट इन्क्रीजेस ऑक्सिजन कंटेंट अँड रिमूव्स कार्बन डायऑक्साईड ॲट बॉटम. म्हणजे पाण्याच्या तळाशी ऑक्सिजनची निर्मिती करणे आणि कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करणे हे काम हे अंडर वॉटर प्लांट्स करत असतात. फॉर एक्झाम्पल आपण हायड्रीला घेऊ शकतो. तर असे अंडर वॉटर प्लांट्सचे 3 प्रकार पाहिले. पण आता आपण महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स पाहणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स. तर पहिला मुद्दा आहे, लीव्ज अँड स्टेम्स ऑफ दिस प्लांट्स आर कोटेड विथ वॅक्झिलियर. सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ह्या ज्या जलीय वनस्पती आहेत त्याच्या पानावर आणि खोडावरती एक मेनसट पदार्थ असतो. सेकंड पॉईंट, स्टेम्स आर सॉफ्ट अँड फ्लेक्झिबल. या जलीय वनस्पतींचं खोड जे आहे ते मऊ आणि फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असते. सम ॲक्वॅटिक प्लांट्स हॅव एअर स्पेसेस इन स्टेम अँड लीव्स विच इज युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. काही जलीय वनस्पतींच्या पानामध्ये आणि खोडामध्ये हवेच्या पोकळ्या, एअर स्पेसेस म्हणजे हवेच्या पोकळ्या असतात आणि त्याच्यामुळे पाण्यात तरंगण्यासाठी त्यांना मदत होते. लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. काही जलीय वनस्पतींची पानं अतिशय पातळ असतात आणि रिबन सारखी असतात त्यांचे आकार. त्याच्यामुळे काय फायदा होतो? द शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याचा प्रवाह कितीही वेगवान असेल तरी त्याच्यामध्ये त्यांच्या त्या आकारामुळे तग धरू शकतात. ठीक आहे, कळालं तुम्हाला? ॲडॅप्टेशन्स इन ॲक्वॅटिक प्लांट्स. आता आपण पुढचं पाहूया, यूज युअर ब्रेन पॉवर. आता इथं स्वाध्याय आहे आपल्याला. काय पहिला प्रश्न, व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्स. कमळाच्या पानावरती पाणी जर पडलं तर ते गरगळून खाली का निघून जातं? आत्ताच आपण पाहिलेलं आहे. पहिला मुद्दा, मग आपण काय उत्तर लिहू शकतो, काय उत्तर तयार करू शकतो? लोटस इज ॲन ॲक्वॅटिक प्लांट. कमळ ही एक जलीय वनस्पती आहे. देअर इज अ वॅक्झिलियर ऑन द लोटस लीव्ज. कमळाच्या पानावरती एक मेनचट पदार्थाचा आवरण असतं. इफ वॉटर फॉल्स ऑन द लीव्ज, लीव्ज डू नॉट ॲब्झॉर्ब वॉटर बट इट गेट ट्रिकल डाऊन. जर कमळाच्या पानावरती पाणी पडलं तर ते पाणी शोषून घेऊ शकत नाही किंवा घेत नाही आणि म्हणून ते पाणी गरगळून खाली पडून जातं. अजून आपल्याला उदाहरण घेईल, अळूचं पण आपण उदाहरण घेऊ शकतो. अळूच्या पानावरती तुम्ही पाणी टाकून बघा, काय होतं? ते पाणी गरगळून निघून जातं. पान अजिबात ओलसर होत नाही. किंवा अळूच्या पानाचं तुम्ही देठ किंवा दांडा काढून बघा, आतून तो हलो म्हणजे पोकळ असतो. म्हणजे आपल्याला कमळाचंच उदाहरण नाही, आपण या ठिकाणी अळूचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, व्हाय डोंट द लीव्ज ऑफ दिस प्लांट्स रॉट इन वॉटर. म्हणजे हे ज्या जलीय वनस्पती आहेत त्या जलीय वनस्पतीची पानं पाण्यामध्ये का सडत नाही? तर याचं उदाहरण आहे, देअर इज अ वॅक्झिलियर ऑन दिस लीव्ज, देअर इज नो स्टोमॅटो ऑन दिस लीव्ज अँड दस वॉटर कॅनॉट एंटर द लीव्ज, देअरफॉर द लीव्ज डू नॉट रॉट इन वॉटर. म्हणजे काय? या पानांवरती एक मेनसट पदार्थाचं आवरण आहे आणि त्यांना स्टोमॅटा म्हणजे छिद्र नाही आहेत की ज्याच्यातून पाणी त्या पानामध्ये आतमध्ये जाईल आणि त्याच्यामुळं ते पानं कधीही पाण्यात सडत नाहीत. आणि शेवटचा प्रश्न,
व्हाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायब्रस? त्याची जी मुळं आहेत ती शॉर्ट म्हणजे आखूड आणि फायब्रस म्हणजे तंतुमय का असतात जलीय वनस्पतींची? मग उत्तर काय आहे? द मेन फंक्शन ऑफ रूट्स इज टू होल्ड द प्लांट्स फर्मली अँड टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फॉर द प्लांट्स. मुळाचं मुख्य कार्य काय आहे? झाडाला आधार देणे, वनस्पतीला आधार देणे आणि त्या वनस्पतीसाठी पाणी आणि खनिजे शोषून घेणे. बोथ ऑफ दिस फंक्शन्स आर नॉट नीडेड हिअर. जलीय वनस्पतींना हे दोन्हीचं काय गरज नाही आहे, कारण पाणी सहज उपलब्ध होतं आहे आणि म्हणून पाण्याच्या शोधासाठी ही मुळं इतरत्र पसरत नाही. देअरफॉर देअर रूट्स आर शॉर्ट अँड फायबर्स, म्हणून त्याची मुळं आखूड आणि तंतुमय असतात.